वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर। वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाला शरद पवार गैरहजर। राज्यसभेच्या सभागृहातील चर्चेतही शरद पवार अनुपस्थित। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। करुणा मुंडेंच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी। निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यानं धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका। अमित शहांना हिंदू पाकिस्तान बनवायचं आहे। संजय राऊतांचं विधान, तर आम्हाला पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचंय, लक्षात ठेवा। नितेश राणेंचा एक्सपोस्ट करत हल्लाबोल। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महिनाभर ड्रोनवर बंदी। दहशतवादी हल्ला आणि व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष्य होण्याची शक्यता। राज्यात पावसाचा जोर वाढला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। आणि नाशिक, नंदुरबार आणि जालन्यासह अनेक भागात गारपिटीचा तडाखा। हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या चिंतेनं बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर। बातमीपत्राला सुरुवात करूयात। एक सविस्तर बातमी। पुणे शहर स्मार्ट सिटी बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न खरं तर अर्धवटच राहण्याची चिन्ह आहेत। कारण मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना केंद्रानं गुंडाळलेली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गेल्या 10 वर्षात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्याचा खर्च मांडण्याची मागणी आता केली जाते। भारताच्या पंतप्रधान पदाची पहिल्यांदा सूत्र हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी 10 वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली। या योजनेत देशात 100 स्मार्ट शहरं करण्याचा निर्धार करण्यात आला। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पुणे शहरातून मोहिमेची सुरुवात झाली। या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवण्याचं स्वप्न दाखवण्यात आलं। पण आता 10 वर्षांनंतर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याची वेळ केंद्रावर आली आहे। पुणे शहर नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर बनवणं हा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्देश होता। त्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून शहरात गरजेच्या आणि सुलभ सार्वजनिक सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि हिरवीगार जागा म्हणजे ग्रीन झोन प्रदान करणं, तसंच नवीन उपक्रम, ई गव्हर्नन्स, स्मार्ट पार्किंग उपाययोजना करणं आणि विविध प्रकल्प हाती घेण्यात आले होते। मात्र मागील 10 वर्षात यातला एकही प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनीला यश आलं नाही असा आरोप केला जातोय। तुम्ही 58 प्रकल्प घेतले, त्या 58 प्रकल्पासाठी तुम्ही एक सल्लागार नेमला, मेकॅन्झी सारखी एक आंतरराष्ट्रीय संस्था नेमली। त्यांनी काय प्रकल्प अहवाल दिले, त्याची अंमलबजावणी किती झाली आणि त्याचे रिझल्ट काय, आज त्याची परिस्थिती काय। जर उद्या ते महानगरपालिकेकडे हँडओव्हर केले तर महानगरपालिकेला किती त्याची बजेट तरतूद करावी लागेल याचा एक लेखाजोखा मांडला पाहिजे आणि तो आम्हाला द्या असं नाही तर संकेतस्थळावर द्या ही आमची मागणी आहे। कारण माझ्या प्रधानमंत्र्याचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम होता। खरं तर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सुरुवातीला पुणे शहरातून औंध, बाणेर, बालेवाडी या भागांचा समावेश करण्यात आला। तसंच उर्वरित शहरात समान पाणी पुरवठा योजना, सक्षम PMPML बस सेवा या सगळ्यासाठी जवळपास 4,500 कोटींचा निधी अपेक्षित होता। पण यातील फक्त 900 कोटी रुपये खर्च करण्यात आले। त्यामुळे नेमकं स्मार्ट सिटी स्थापन करण्याचा उद्देश काय होता असा सवाल उपस्थित केला जातोय। तंत्रज्ञानाचा वापर करून सिग्नलच्या ITMS प्रणालीच्या उभारणीचा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही। काय त्याचा रिपोर्ट दिलाय सल्लागारांनी हे प्रकल्प करण्या अगोदर ते पण माहीत नाही। हे फुटपाथ करताना जे नैसर्गिक उताराने जे पाणी नदीला जातं पावसाळ्याचं, ते पाणी सुद्धा त्यामुळे अडलं गेलं आणि ते पाणी आता पावसाळ्यात दर पावसाळ्यात सर्व सोसायट्यांमध्ये आज घराघरात घुसतं।
त्याच्यावर काही उपाययोजना केलेली नाही. कुठलंही काम अभ्यास करून केलेलं नाही. सगळ्या कामाचा बोजवारा उडालेला आहे. ते 900 कोटी तर कुठं खर्च आले ते सुद्धा दिसत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पावर किती खर्च झाला, कुठे खर्च केला, त्याचा नेमका काय फायदा झाला, याचं सविस्तर उत्तर स्मार्ट सिटी कंपनीनं देणं आवश्यक आहे. आता हे प्रकल्प पालिकेकडे आल्यानंतर पुणे पालिका त्यासाठी तरतूद कशी करणार, की हे प्रकल्प असेच अर्धवट अवस्थेत धुळखात राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता नागपुरातून एक मोठी बातमी. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंधळी परिसरात भर बाजारात गोळी झाडून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. तर या गोळीबारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सोहेल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. प्रकाशनगर इथल्या गोविंद लॉन जवळ ही घटना घडली. बाजारात 4 आरोपी गाडीनं आले आणि त्यांनी ठेल्याजवळ गाडी थांबवून गोळीबार केला. यावेळी भाजी विकत घेण्यासाठी आलेले 2 जण जखमी झाले. एक मोठी आणि दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे. प्रदीर्घ आजारानं मनोज कुमार यांचं निधन झालं असल्याचं कळतंय. देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार यांची खरं तर ओळख होती. मनोज कुमार यांनी मुंबईतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. चित्रपट सृष्टीवर त्यामुळे शोककळा पसरलेली आहे. दुःखद बातमी आपण पाहतोय. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारानं मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे. खरं तर देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार यांची विशेष ओळख होती आणि मनोज कुमार यांनी मुंबईतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आणि आता एक मोठी बातमी. सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केलाय. वनविभागानं खोक्याला जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. पाटोद्यातील कार्यालयामध्ये मारहाण झाल्याचा खोक्याच्या वकिलांनी आरोप केलाय. पुन्हा एकदा बातम्या पाहणार